नमस्कार. एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जिथं आबाळच फाटलं तिथं ठिगळ लावणार कसं, अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला मोठा महापूर आलेला आहे आणि या महापुरामुळे हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट झालेली आहेत, पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहेत. माढा तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात मी सध्या उभा आहे. त्या शेतकऱ्याची केळीची बाग आहे. तुम्ही बघू शकता हे केळीचं कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे. पूर्णतः आता ही केळी यायला लागलेली होती, ह्या केळीला घड यायला लागलेली होती, तर या केळीचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे. साधारणतः ही केळी जी दिसते आपल्याला, ही पूर्णतः केळी पाण्याखाली होती. तर आज पाण्याचा थोडा फ्लो कमी झाल्यामुळं थोडंसं पाणी कमी झालेलं आहे. तरी आता सुद्धा पिंढरे इतकं गोठ्या इतकं पाणी या केळीच्या बागेमध्ये आहे. माझ्यासोबत खुद्द शेतकरी आहेत की त्यांचं कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे, किती शेती होती आणि नेमकी काय परिस्थिती आहे. नमस्कार, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे. काय परिस्थिती आहे, काय झालंय जरा सांगाल का? हे माझा गट केवड तालुका माढा येथील मी शंकर भगवान दटके गट नंबर 76 मधील मी 3 एकराची केळीची लागवड केली होती. आणि ही जी नगर जिल्ह्यात पाऊस झाला त्या पावसामुळे सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आणि त्या पाण्यात माझी केळी पूर्णतः बुजली होती. आज पाणी थोडं कमी झाले, त्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आणि आजपर्यंत 2019 नंतर एकदाही या नदीला मोठा पूर आला नव्हता, त्यामुळे मी इथं लागण केली होती. या शिना कोळेगाव धरणामधून मोठा विसर्ग सुटल्यामुळे इतकं पाणी आलं की कधीच अपेक्षा नव्हती साहेब ह्या प्लॉटमध्ये इतकं पाणी येईल असं. तुम्ही जर इकडे बघितलं तर 15 ते 20 फुटापर्यंत ह्या जमीन ह्याला बघा पुरसंच टकलेला आहे. मी जरी ही बरोबर असलो तरी इतकं मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं, त्याच्यामुळे झाडाची मोठी पडझड आणि आता वेण चालू झाली होती. पुढे काय तुम्हाला मी आत येत असाल तर मी ह्या चिखलातून तुम्हाला घड पण दाखवतो. तर मोठ्या प्रमाणात ह्या अख्ख्या पूर्ण प्लॉटचं वाटोळं झालंय. आणि तुम्ही इकडे वरी बघत असला नदी पात्रापासून माझ्यापासून 50 ते 100 फूट मीटरवर मागे माझ्या पाठीमागे नदी आहे. तर त्या नदी पात्राचं पाणी कधीच नव्हतं, ते 800 ते 900 फुटापर्यंत पाणी असं नदी पात्राबाहेर गेलं. त्याच्यामुळं ह्या प्लॉटमध्ये कुठल्याच ह्याचं हे राहिलेलं नाही. साधारणतः एक केळीच्या पिकासाठी तुमचा खर्च किती झालेला होता आणि एक क्षेत्र किती आहे, नुकसानीचं क्षेत्र किती आहे? आता हे सर माझं 3 एकराचं क्षेत्र आहे. बरं. आणि ह्याच्यासाठी ह्या क्षेत्रासाठी पूर्ण ड्रीप सगळं जर पूर्ण खर्च विचारात घेतला, शेणखत असेल, ड्रीप असेल, रोप असतील, तर आजपर्यंत 1.5 लाखाच्या आसपास प्रति एकराचा खर्च आहे सर ह्याचा. आणि जी शेतकरी म्हणजे एकूण खर्च साधारणतः किती झाला तुमचा? आता ह्या जर 3 एकराचा खर्च बघितला तर 4.5 ते 5 लाखापर्यंत ह्याचा मजुरी सगळं म्हणजे जे काय सगळा खर्च खर्च. झाला असेल ते 5 लाखापर्यंत माझा खर्च झालेला आहे सर ह्याचा. बर, टन माझा उत्पन्न निघाला. साधारणतः या पिकातून तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित होतं आणि किती फटका बसलेला आहे? सर आता फटक्याचं मला म्हणजे हे म्हणजे ही राहील अशी ह्याची काय गॅरंटीच नाही. आज ताकात बघायला गेलं तर तुम्ही गुडघीत का चिखल आहे आणि प्लॉट मध्ये तिकडं आणि रोज पाणी रोज पाणी कमी होतंय, जास्त होतंय, जास्त, म्हणजे हा. सारखं पाण्याचे चढ उतार चालूच आहे. बर. आणि ह्यातनं मला प्रति एकरी 30 टन उत्पन्न अपेक्षित होतं. हा, हा. आणि मी त्याचं त्या क्वालिटीच तुम्हाला घड पण दावणार आहे आता हम्म. ह्या माध्यमातून. ती क्वालिटी पण आहे आपल्याकडे. बर. पण पूर्णतः आता ही सगळी डॅमेज झाली. जवळजवळ 24 ते 48 तास सगळं ही क्षेत्र बुडून होतं पाण्याखाली पाण्याखाली. होतं, बरोबर. आज कमी झालंय, पण ही झाडं अशी बऱ्याच प्रमाणात झाडं पिचकून पडलेत. मुळी कुठं आता ऍक्टिव्ह राहणार नाही, पाणीच आहे म्हणजे पूर्ण. आता ह्यातनं चालता फिरता येत नाही, कुठलं काम करता येणार नाही, कुठलं औषध सोडता येणार नाही. त्यामुळे ही पूर्ण निष्क्रिय झालाय माझा प्लॉट. 30 टन म्हणजे साधारणतः किती लाखापर्यंत उत्पादन 3 एकरात? आता जर बॉक्स पॅकिंगला गेलं तर 25-27 रुपयापर्यंत दर चालू आहेत सर. किलोला? 1 किलोचे दर बर. 25 ते 27 रुपयापर्यंत चालू आहेत. बर बर. त्याप्रमाणे जर हे केलं हा हा. तर 25-75 असं 7 ते 7.5 लाख रुपये प्रति एकरी उत्पन्न मला ह्यातनं अपेक्षित होतं. बरोबर, म्हणजे साधारणतः 20 लाखाच्या आसपासचं तुमचं नुकसान झालं. तर आपण बघू शकताय की हे शेतकरी जे आहेत शंकर लटके, तर ह्यांचं जवळपास 20 लाखाचं नुकसान या पुराच्या पाण्यामुळे झालेलं आहे. पूर्णतः बाग उद्ध्वस्त झालेली आहे. ही मी जिथं आता उभा आहे ते केळीचं क्षेत्र आहे. पलीकडे ह्यांचं ऊसाचं क्षेत्र आहे, तिकडे सुद्धा आपण जाऊया. ह्यांच्या ऊसात सुद्धा आता गुडघे इतकं पाणी आहे, म्हणजे ऊस सुद्धा पूर्णतः झोपलेला आहे. म्हणजे ह्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालं ह्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. तर आपण आता इथं जे केळीचं क्षेत्र आहे, इथं हळूहळू घड यायला लागले होते, पण वरची जी बाग आहे त्या बागेत सुद्धा निम्यापर्यंत पाणी होतं. तर त्या घडाची नेमकी काय अवस्था झालेली आहे, शेतीचं काय अवस्था झाली आहे, ती सुद्धा आपण बघूया. काय नाही बघा, हे बघा ऊसाचे नुकसान झाले. ऊसात पाणी शिरलं, डाव्या बाजूला नदी आहे, उजव्या बाजूला हे ऊसात पाणी शिरलंय. आणि हे बघा हे ऊस, हे बघा ऊसात तुकडे झालेला आहे. हे बघा हे काय करायचं सांगा मग. आता तुम्ही काय ऊसाची नुकसान भरपाई द्यावी द्या. किती आहे तुमचा ऊस? ऊस 2.5 एकर आहे. बर.
सगळं किती पाणी आहे आता ऊसात? ही काय गुडघ्या इतकं पाणी आहे, मांड्या इतकं पाणी आहे. आता मदत करावी म्हणून एवढीच आमची मागणी आहे, दुसरी काय मागणी आहे? आता जर बघितलं तुम्ही तर ही मुळा इतक्याच राशा ही झाल्या आहेत आणि पूर्ण मुळी डॅमेज झाल्या आहेत. 4 ते 5 दिवस पाणी राहिलेलं आहे सारखं, कमी जास्त प्रमाणात पाणी येत होतं आणि पूर्ण रान खचून गेलंय. सगळी अख्खी जमीनच खचून गेली केळी प्लॉट मधली आणि घड पण पूर्ण डॅमेज झाले. तुम्ही या आणि आता ही झाडं उभं आहेत पण मुळी पूर्ण डॅमेज झाली. ह्या चिखलामुळे हीच होऊ शकणार नाही आणि घड पण सगळं पूर्ण ही झालेत. घड पाण्यात बुजून असल्यामुळं त्याला क्वालिटी राहिलेली नाही. घड पाण्यात बुजल्यामुळे ह्याला कुठल्याही प्रकारची क्वालिटी राहिलेली नाही आणि असे आत किती तर झाडं पिचकून पडलेत किंवा ड्रीप अस्वस्थ पडलंय. पुराचं मोठं पुरसानाचं गोळं अडकलेत. त्याच्यामुळे आता ह्यात कुठलं काम पण करता येणार नाही आणि कुठलीच गोष्ट करता येणार नाही. ह्याच्यावर परिणाम किती झालेला आहे? सर लय मोठ्या प्रमाणात हे झालाय. म्हणजे जी क्वालिटी होती ती क्वालिटी राहिली नाही सर. आता हे बरं. 24-48 जर तास पाण्यात बुडून राहिलं तर ही जी क्वालिटी पूर्ण डाऊन झाली. बरोबर. त्याच्यामुळे आता ही म्हणजे साध्या कॅरेटला माल जाणार असं. बरोबर. तर आपण बघितलं की साधारणतः 3 एकरावर केळीचं क्षेत्र होतं. तर ही आता बघितलं की आपण पुढच्या एका महिन्याभरात ही पूर्णतः केळी त्यांची तोडणीला येत होती, हार्वेस्टिंगसाठी येत होती. तर साधारणतः त्यांनी सांगितलं की एक 25 ते 27 रुपयाचा दर ह्या केळीला मिळणं अपेक्षित होतं आणि तेवढा मिळाला असता कारण तेवढी क्वालिटी होती. पण आता पाण्यामध्ये ही पूर्णतः केळी भिजल्यामुळे याच्यातून उत्पादन अगदी नगण्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.